पुढची बातमी। विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या मुद्द्यांवरनं सध्या मोठा राजकीय वाद सुरू आहे। आज तर एका काँग्रेस आमदारांनी याबाबत थेट राज्यपालांनाच 12 जागा भरण्याची विनंती केली, तीही एका जाहीर कार्यक्रमामध्ये। हे आमदार नेमके कोण आहेत आणि राज्यपालांनी त्यावर काय उत्तर दिलंय ते बघूया। 8 महिन्यांपूर्वी यादी राजभवनावर गेली, राज्यपालांना विनंती करूनही झाली, मग पंतप्रधानांसोबतच्या बैठकीतही चर्चा झाली, प्रकरण कोर्टात गेलं, तरीही राज्यपाल म्हणतायत त्या 12 जागांसाठी सरकार आग्रहच धरत नाही। पंधरा ऑगस्ट निमित्त राज्यपाल पुण्यात होते, त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण होणार होतं। अजित पवारही राज्यपालांची वाट पाहत उभे होते, तेवढ्यात राज्यपालांची गाडी आली। पालकमंत्री अजित पवारांनी त्यांचं स्वागत केलं आणि मग झेंडा वंदन झालं। झेंडा वंदन झाल्यावर राज्यपालांनी उपस्थितांच्या गाठीबिठी घेतल्या, लहान मुलांशी संवाद साधला, रांगेत असलेल्या महापौरांची आणि गिरीश बापटांशीही चर्चा केली आणि मग नंबर आला काँग्रेस आमदार शरद रणपिसेंचा। रणपिसेंनी राज्यपालांना नमस्कार केला आणि थेट मुद्द्यालाच हात घातला। आता रणपिसे असं थेट बोलल्यानंतर राज्यपाल काय म्हणाले जरा बघा। बरं, हे सगळं सुरू होतं ते खुद्द अजित पवारांच्या उपस्थितीत। आमदार रणपिसे आणि राज्यपालांमध्ये बरीच चर्चा झाली आणि शेवटी रणपिसे म्हणाले, आदरणीय अजितदादा पवार ते माझे मित्र आहेत, पण हा विषय राज्य सरकारने पाठपुरावा याचा केला पाहिजे असं मत त्यांनी दिलं। तर मी त्यांना सांगितलं राज्य सरकार निश्चितच पाठपुरावा करेल असंही मत मी व्यक्त केलं आणि मग राज्यपाल महोदयांना मी पुन्हा विनंती केली की आपण यामध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यावा। त्याबद्दल आज जास्त बोलण्याच्या ऐवजी आजचा स्वातंत्र्य दिन आहे, आपण खूप सर्वांनी उत्साहाने साजरा आपण करतोय, सगळेजण त्या आनंदात सहभागी झालेले आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त न बोलता मी त्याबद्दल नंतर बोलीन एवढंच सांगतो। धन्यवाद। 12 आमदारांचा प्रश्न कधी सुटणार हे आता फक्त राज्यपालच सांगू शकतात। जाहीर कार्यक्रमात शेकडो जणांच्या समोर एखादा आमदार राज्यपालांना विनंती करतो 12 जागा भरा। महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासातली ही कदाचित पहिलीच वेळ असेल। मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।